नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर शेतोळकर यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आता पुन्हा एकदा आपण आपल्या नर्सरीमध्ये जे नारळ बुटका संकरित जे नारळ आहे त्याचं जे काय रिबॅगिंगचं काम झालं होतं आणि आता बाकीचं राहिलेलं जे काम आहे पेंडिंग ते आज आपलं इथं आपण पाहणार आहोत। आता नारळाबद्दलची आपण इथं ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण हा पूर्णपणे आपला जो 50,000 रोपांचा प्लॉट तयार होणार आहे जूनसाठी, जून 2025साठी। आज जानेवारी 2025मध्ये आपण हा व्हिडिओ बनवतोय थोडक्यात। तर मित्रांनो, नारळाबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल माहिती बोलणार आहोत। आता त्यापूर्वी मला हे सांगायचं आहे की आपली ही जी नर्सरी आहे, कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या ज्या कमेंट्स असतात की सर नर्सरी कुठं आहे महत्त्वाचं, तर ही नर्सरी आपली कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी आहे आणि शासन मान्यता नर्सरी आहे। टोटल 35-40 एकरामध्ये ही नर्सरी पसरलेली असून 1982-83 पासून आपले हे काम चालतं आहे आणि शासन मान्यता नर्सरी असल्यामुळं भाऊसाहेब पुणकर, नानासाहेब देशमुख, पोखरा योजना इत्यादी ज्या विविध योजना आहेत शासनाच्या, गव्हर्नमेंटच्या किंवा वन विभागाच्या काही योजना असतील त्यासाठी जे लागणारं सही शिक्क्याचं बिल असेल किंवा इतर काही त्याची पूर्तता असेल ते आपल्या नर्सरीकडून आपल्याला शेतकऱ्यांना केली जाते। आणि महाराष्ट्रामध्ये, ऑल महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आपलं प्लांटेशन झालेलं आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी योजनेचा सुद्धा आपल्याकडून लाभ घेतलेला आहे। तर आता ह्याबद्दल डिटेल तुम्ही फोन करून विचारू शकता, आता डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर दिलेला असतो। तर आता मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आपण जो मेन टॉपिक आहे त्याकडे वळणार आहे की आपला हा बुटका नारळ जो स्वतः आपण तयार करतोय, स्वतः खात्रीशीर रोपं तयार करण्याचं जे काम चालू आहे ते आता आपण बघतोय। आता दादा इकडे दाखवा जरा हे बघू शकता की आता आपण हे बघितलं होतं मागच्या एका व्हिडिओमध्ये की रोपं कशा पद्धतीनं तयार झालेली आहेत, इकडे सुद्धा बघू शकतोय। आता आपण प्लॉटच्या एंड पॉईंटला आहे आणि प्लॉट आता तिकडे पण बघू शकतो आपण की अशा पद्धतीनं हे काम चालू आहे। आता आपण तिकडे सुद्धा जाणार आहे थोड्या वेळानंतर। तत्पूर्वी तुम्हाला एक सांगायचं आहे की हा जो बुटका नारळ आहे तो मलेशियन ग्रीन डॉर्प नारळ आहे। आता मलेशियन ग्रीन डॉर्प असेल, ग्रीन डॉर्प, चेनंगी, 2-in-1 नारळ, बुटका नारळ किंवा सिंगापुरी ग्रीन डॉर्प, तर अशा विविध नावानं हे संबोधलं जातं। तसेच काही कोलंबस म्हणून, व्हिएतनाम म्हणून जो नारळ मार्केटमध्ये आता विकला जातो तो ॲक्च्युली ग्रीन डॉर्प दिला जातो। 500-1000 नारळ लागत नाहीत मित्रांनो। आता ह्याबद्दल काही जास्त आपण बोलणार नाही आहे, ते आपण शेतकऱ्यांना कॉलवर माहिती देत असतो। पण आता आपल्याकडे जी विषय आहे तो आहे हा ग्रीन डॉर्प नारळ, थोडक्यात आपण म्हणूया हिरवा बुटका संकरित नारळ। तर ह्याचं जे बी आहे ते आपण एक 7 ते 8 महिन्यापूर्वी ह्याचं बी आपण टाकलेलं असतं बेडवर आणि त्यानंतर त्याच्यामध्ये असे कोंब तयार झाले। जरा बघू शकतो आपण की अशा पद्धतीनं हे कोंब तयार झाल्यानंतर आपण हे रोप शिफ्ट केलेलं असतं। आता हे शिफ्ट करून जास्त दिवस नाहीत झालेले, एक 7-8 दिवस झालेले आहेत आणि बाकीसुद्धा म्हणजे सुरुवातीला आपण एक निम्मी रोपं भरलेली आहेत आणि आता राहिलेलं जे निम्म्या रोपांचं जे बॅगिंग आहे ते आज रोजी आपलं इथं चालू आहे। आता आपण जुना नारळ विकून हा नारळ शिल्लक राहिलेला आहे तो पण आपण बघू शकतो। तर अशा पद्धतीनं मागच्या वर्षीसुद्धा आपण 50,000 रोपांची लागवड केली होती, थोडक्यात बॅगिंग केलं होतं आणि ऑल महाराष्ट्रामध्ये ही पूर्तता केली होती। स्वतः रोपं तयार केल्यामुळे ही खात्रीशीर रोपं मिळतात। आता हिची लागवड म्हटलं तर बांधावर आपण 15-15, 20-20 फुटावर करू शकतोय। प्लॉटमध्ये करत असाल तर शेतकऱ्यांनी 10x10, 12x12 न करता आपल्याला हे पूर्णपणे 18x18, 20x20 असं लागवड करायची आहे, कारण जी पानाची झावळी असते ती 7 ते 8 फूट रुंद येते। त्यामुळं थोडंसं आपल्याला याच्यामध्ये डिस्टन्स ठेवायचं आहे। याच्यामध्ये तुम्ही मोहगनीसारखं किंवा सुपारी किंवा चिक्कू असेल किंवा तैवान पिंकसारखा पेरू असेल की ज्याला पाणी तोडायची गरज नाही, ते सुद्धा तुम्ही आंतरपीक म्हणून याची लागवड करू शकता। आता लागवडीनंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ट्रॅपर लावायचे असतील, उत्पादन चालू झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे बूम फ्लावर असेल किंवा पोटॅश असेल किंवा इतर काही बऱ्याच गोष्टी करायच्या असतात। आता स्टेप बाय स्टेप आपण हे तुम्हाला सांगत असतोय, तर त्या पद्धतीनं फक्त फॉलो करायचं आहे। आजचा व्हिडिओ हा फक्त आपण स्वतः कशी रोपं तयार करतो आहे आणि त्याचं मॅनेजमेंट कसं करतो आहे ह्यावरचं आहे। आता बघू शकतो आपण वरती ग्रीन नेट बांधलेलं आहे आणि पूर्ण प्लॉटमध्ये आपण असं बांधणार आहे आणि आता आपण पुढं जाणार आहे। चला दादा इकडे। तर आता बघू शकतो आपण अशा पद्धतीनं आणि आता आपले हे कॅमेरामन होते आविदादा नमस्कार। आता हे आपले कॅमेरा कम ड्रायव्हरसुद्धा आहेत, त्यांची आता स्वतःची ट्रान्सपोर्ट लाईन आहे, किंग ऑफ ट्रान्सपोर्ट लाईन आविदादा, अशी आपली ओळख आहे आविदादांची। आणि आज आता अशा पद्धतीनं बघू शकतो आपण आता पुढं जाऊन
नियोजन कसं चालू आहे ते बघणार आहे. आता तो एक प्लॉट पॅक झाल्यानंतर आता ह्या दुसऱ्या प्लॉटवर असं नियोजन घेतलेलं आहे, बघू शकतो आपण. नेहमीप्रमाणे खतयुक्त माती आणि आता इथं बघू शकतो आपण ब्ल्यू कॉपरचं पाणी आणि केमिकल पाणी असते मुळी सुटण्यासाठी. रोपं सॉर्टिंग करून जी चांगली आहेत ती घेतली जातात, खराब रोपं बाजूला काढली जातात. भरतानाच रोपं ही क्वालिटी भरली जात आहेत, बघू शकतो. असं बॅगिंग करण्यापूर्वी केमिकलमध्ये नारळ बुडवून मग भरला जातो आणि खतयुक्त गारा माती केलेली आहे आणि पुढं नियोजन आहे, बघू शकतो आपण अशा पद्धतीनं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात. आणि खात्रीशीर रोपं देणारी आपली ही महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी शासन मान्यता नर्सरी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाडू तालुक्यात मलकापूर या गावी 35 एकरामध्ये नर्सरी आहे आणि अशा पद्धतीनं आपलं हे काम चालू आहे, बघू शकतो आपण. तर मित्रांनो, जास्त आपला वेळ न घेता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबणार आहोत. काही शंका असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, कॉल करू शकताय. ऑफिशियल टाईममध्ये शक्यतो कॉल करून सहकार्य करा. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.